जय भीम. क्रांतिकारी जय भीम माझा सर्वांना. कशा आहात तुम्ही? हो, मी पण बरी आहे. मी आलेले आहे इकडं शेतामध्ये ब्लॉग काढायला. ब्लॉग बनवायला आलो तर आम्ही आता 6 वाजलेले आहेत. दीदी तिकडे जाऊ नको, इकडे तिकडं पूल आहे म्हणजे कॅनेलवर असा, तर ते तिकडे जात आहे. हे आम्ही असं इकडे राहतो कॅनेलच्या साईडला. अशी झाडं ती बघा तिकडे गेली. हो जाऊत ना, चल. हे आता इकडं कसं शेतामध्ये थोडे फुलं आणि ते हे असते ना, का म्हणतात ते बैल, ते त्यांचा चारा असते ना, तिथं आम्ही असंच ब्लॉग काढतो. हे बघा, फुलांची झाडं पण आहेत तिथं. बापरे, मळ्यातले कुत्रे तर भुकायला लागले. जाऊ का मग? पळून येतो. हे बघा, हे आले फुलांची झाडं. हे बघा, हे अशी फुलांचं बाग आहे इथं. हे ऊस पण लावलेलं आहे थोडासा इथं. घे इकडं. काय करत नाही, चल. अरे बघा, हे असं असतं इथं, छान हिरवं हिरवं. मग आम्ही काढतो इथं. इकडं म्हणजे काही नाही लावलेलं इथं. हे बघा, ही खूपच लाजते. हॅलो, तर झालेला आहे माझा ब्लॉग काढणं. आता मी चाललेली आहे घरी. चिखल पाऊस पडला होता ना रात्री, त्याच्यामुळे चिखल झालं. खूप पाय भरलेले चिखलानं, पण मस्त वाटते, एकदम छान थंड थंड. पडशील हळू. कॅमेरामॅन पडतोय खाली. त्याला हे असं बैल म्हशी बांधतात ना, त्याच्यामुळे अशी घाण झाली थोडी. हे बघा, पायाला चिखल लागला पूर्ण. चला, तर आम्ही चालत घरी. आता पाऊस येईन, त्याच्यामुळं फास्ट फास्ट जातो. आता कशी पावसाचे दिवस असल्यामुळं कसं पाऊस येतोय ना, त्याच्यामुळे थोडस लवकर आलं का नाही, 1 तास इकडेच जाते. थोडस लवकर आलं की फास्ट काढून माणूस जाते. नाही तर मग इथंच भिजायचं. इथं बसायला पण काही नाही, पूर्ण म्हणजे झाड आहे. झाडामध्ये नाही तेवढं बसणं बरोबर वाटत. चला, तर मग भेटूया. बाय बाय.